आताची मोठी बातमी, भारतात HMPV प्रकरणामध्ये वाढ। दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विशेष दक्षता। संपूर्ण देशभरामध्ये आरोग्य विभाग सतर्क। देशातील 2 अर्भकांमध्ये ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे। हा विषाणू जागतिक स्तरावर प्रचलित आहे, ज्यामध्ये अर्भक, वयस्कर, प्रौढ आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना त्याचा प्रादुर्भाव होतो। मात्र अजूनही आपल्या भारतामध्ये याच्यामध्ये वाढ झालेली नाही। मात्र दक्षता म्हणून आपण सावधानता बाळगण्याची गरज आहे। देशात HMPVच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली, ज्यात 3 महिने आणि 8 महिने वयाच्या 2 अर्भकांचा समावेश आहे। गुजरातमधील अहमदाबादमध्ये असे 3रे प्रकरण समोर आले आहे। ज्या प्रदेशात कोविड-19चा प्रादुर्भाव 5 वर्षापूर्वी पहिल्यांदा आढळून आला, त्याच प्रदेशात ही प्रकरणे समोर आल्याचे निष्पन्न होत आहे। त्यामुळे चिंता वाढली आहे। देशभरातील आजारी रुग्णांवर नजर ठेवली जात आहे। विशेषतः श्वसन आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे। चीनमधील अधिकाऱ्यांनी HMPVला एक सामान्य हिवाळी घटना म्हणून लेबल केले आहे। तरीही कोरोनाचा अनुभव घेता भारत पहिल्यापासूनच दक्ष राहणार आहे आणि दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची काळजी आता घ्यावी लागणार आहे। लहान मुलांची, वृद्ध, प्रौढ व्यक्तींची आणि गंभीर संक्रमणास प्रायोजित असलेल्या व्यक्तींची वाढलेली असुरक्षा चिंता वाढवते। व्हायरस जसजसा पसरतो तसतसे उच्च दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज अधिकाधिक भासते। म्हणून आतापासूनच आपल्या सरकारने काळजी घेण्याचे आवाहन जरी केले नसले तरी आपण नागरिक म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि विशेषतः हातपाय धुण्याची काळजी आपण जाणून बुजून घेतली पाहिजे। यासाठीच हे प्रयोजन आहे। ICMRने या जोर दिला आहे की 2 प्रकरणे आढळून आली असली तरीही देशात इन्फ्लुएन्झासारखे आजार किंवा गंभीर तीव्र श्वसन आजार प्रकरणामध्ये अजूनही वाढ झालेली नाही। त्यामुळे आपण सुरुवातीच्या प्रयत्नातच अशा प्रकारचा गंभीर आजार म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जे लोकांनी भोगलेलं आहे ते आपल्याला आता भोगावे लागू नये म्हणून आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।